नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. आपण पाहताय आपला विशेष कार्यक्रम राज्याभिषेक. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळा जो आहे तो नवी दिल्लीत आता अवघ्या 1 तासांवर येऊन ठेपलाय. 1 तासात हा सोहळा सुरू होणार आहे आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार असणार आहोत. पण या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी नवं मंत्रिमंडळ काय असणार आहे, त्याची वैशिष्ट्य काय असणार आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत झी24 तासच्या स्टुडिओत आहेत आपले मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर. त्याचबरोबर मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असणार आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रवक्ते रत्नाकर महाजन हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याबरोबर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला पाहूयात या सोहळ्या संदर्भातल्याच काही बातम्या. राष्ट्रपती भवनामध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तयारी ही जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे. थोड्याच वेळात अवघ्या 60 मिनिटात हा शपथविधी सोहळा सुरू होतोय. राष्ट्रपती भवनाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका जंगी शपथविधी सोहळा होतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी एवढे व्हीव्हीआयपी राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी अशा प्रकारचा सोहळा होणारे आणि शपथविधी घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयींचा असा शपथविधी सोहळा झाला होता. अनेक देशांचे प्रमुख, देशभरातले अनेक प्रतिष्ठित नागरिक, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक पक्षांचे प्रमुख नेते असे सुमारे 4000 मान्यवर पाहुणे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी 7000 जणांची सुरक्षा यंत्रणा रात्रंदिवस सज्ज आहे. पाऊस आला तर पर्यायी यंत्रणा सुद्धा तयार ठेवण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात शपथविधी समारंभाच्या तयारीची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहताय. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होतोय. त्यासाठी जगभरातनं 4000 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलंय. शपथविधीसाठी आज सकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझई, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे, मालदीवचे अध्यक्ष अब्दुल यामीन गयूम, भूतानचे पंतप्रधान श्रेष्ठिंग तोब्ग्याग, तर बांगलादेशचे संसदेचे स्पीकर डॉक्टर शिरीन चौधरी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम हे सुद्धा भारतात दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शपथविधी सोहळ्याला आता अगदी थोडा अवधी शिल्लक राहिलेला असताना नरेंद्र मोदींनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात. शपथविधी समारंभाला विविध क्षेत्रातले अनेक जण सहभागी होत आहेत आणि मी त्यांचं स्वागत करतो. तसंच टीव्ही, सोशल मीडिया आणि शपथविधी बघणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. कायम मिळणारा तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. शपथविधी समारंभाला विविध क्षेत्रातले अनेक जण सहभागी होत आहेत आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. अशा प्रकारची प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी ट्विटरवर दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा जसा विकास केला तसाच ते देशाचा सुद्धा विकास करतील अशी खात्री त्यांच्या पत्नी यशोदाबेन यांनी बोलून दाखवली आहे. आपण आज सकाळी मंदिरात जाऊन आलो आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी देवाकडे प्रार्थना केली असंही त्या म्हणाल्या. आपण शरीरानं नरेंद्र मोदींसोबत नसलो तरी मनानं कायमच त्यांच्या सोबत आहोत असंही यशोदाबेन यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे झी मीडियाचे प्रतिनिधी कविता शर्मा यांनी. शपथ लेंगे नरेंद्र मोदी, उनकी धर्मपत्नी इस वक्त हमारे साथ हैं. सबसे पहले जानते हैं क्या प्रतिक्रिया. आपका बहुत बहुत स्वागत. हम 6 बजे टीवी पर जो देखने बैठे और आनंद के देख रही है कि कितना थे. और दूसरी बात ये कि मैं कल पेड़ा और प्रसादी बेचना चाहती हूँ और हमको बहुत आनंद की बात है. सुबह आप मंदिर गई थी, भगवान मंदिर में प्रार्थना किया है कि एमना कार्य में वो आगे बढ़े. मैं प्रार्थना करती आती हूँ. जिस तरह वो हमेशा कहते हैं कि वो गुजरात का जो उन्होंने विकास किया देश का करेंगे, क्या आपको इस पर ये इसमें पहला कीधु ना कि जैसा गुजरात के विकास किया और ते देश के पर विकास करेंगे ये भी हम प्रार्थना करती हैं. जी न्यूज़ पर इस वक्त हैं. जी न्यूज़ के जरिए शुभकामनाएं देना चाहेंगे. ये शुभकामना चाहती हूँ. ये सब आगे बढ़े, शुभकामना है मेरी. तो नरेंद्र मोदी जी अगर शपथ विधि के पहले ये देख लेते हैं तो उनको सीधे सीधे शुभकामनाएं आपकी ओर से होंगी. शुभकामना कहे मैं इसका
और कुछ आप हमारे साथ शेयर करना चाहेंगे इस वक्त, क्योंकि जी न्यूज देख रहे हैं दर्शक, आप 6 बजे 6 बजे देखना कहे में कि सब 6 बजे देखे में, और मैं आनंद नित देख आता है। एक आखिरी सवाल, जब आप नरेंद्र मोदी जी को देखती हैं, हालांकि आप जब भी रही हैं, ऐसा नहीं है उनके साथ नहीं रही हैं, लेकिन हमेशा आप उनका साथ बनी रही हैं, क्या भावनाएं उठती हैं आप? हमको भले भी साथ नहीं है, हम अंतर से साथ है। ये हमसे बात करी थी जशोदा बहन जी। हालांकि खुशी बहुत है, अपना सादा जो व्यक्तित्व है उनका उसी तरह रही, सुबह उठी, पूजा पाठ किया और फिर एक साथ जिस तरह उनकी अच्छी भावना है वो यही चाहती हैं कि आज जहां कहीं भी नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री पद की शपथ ले रहे होंगे, जिस तरह उन्होंने गुजरात का विकास किया, गुजरात की जनता का विकास किया, देश के करोड़ों लोगों ने उनसे उम्मीदें लगाए बैठे हैं और ये उम्मीदें वो जरूर पूरा करेंगे, ये आत्मविश्वास जरूर दिखाया जशोदा बहन जी ने। और इनके माँ से भी हमने जब बात की थी, उनका भी यही कहना था, कई सारे लोग इस वक्त उनके साथ हैं। आज जिन ऊंचाइयों को नरेंद्र मोदी छू रहे हैं, उनके पीछे एक ऐसी ही पूरी टोली उनके साथ है, कहा जा सकता है। उनका आत्मविश्वास और उनकी जो शुभकामनाएं हैं वो हमेशा उन्हीं के साथ हैं। सीधे आपको हम दिखा रहे थे वडनगर के पास जो गांव है, वहां पर रहती जशोदा बहन जी, और इस वक्त 6 बजे का इंतजार उन्हें भी। घड़ी की सुइयां जैसे मिलेंगी 6 बजे, वैसे वो टीवी पर नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री पद की शपथ लेते हुए दिखेंगी। गुजरात की मिट्टी तो छूटी, लेकिन अब कर्मभूमि दिल्ली है। देखना यह है कि जो देश की जनता के सपने हैं वो नरेंद्र मोदी किस तरह पूरा करते हैं। कैमरामैन फवाद के साथ कविता शर्मा, वडनगर, जी मीडिया। जसं कवितानं आपल्याला सांगितलं, जशोदाबेन या आता टीव्ही समोर बसल्या असतील आणि 6 वाजता हा सगळा सोहळा कधी सुरू होतोय याची एक प्रकारे उत्सुकता आता नक्कीच त्यांच्या मनात असणार आहे। आणि या सगळ्या सोहळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी सर हे आलेले आहेत। सर, आपल्या या चर्चेमध्ये स्वागत। त्याचबरोबर अरविंद गोखले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्या सोबत पुण्याच्या स्टुडिओत असणार आहेत, तर संघाचे अभ्यासक सुधीर पाठक हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पण त्यापूर्वी आता आपण थेट नवी दिल्लीत जाऊया, ज्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा होतोय। एक प्रकारे अंतिम तयारी, जी अंतिम टप्प्यातली तयारी ती आपण पाहतोय। आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकतो सुषमा स्वराज या सोहळ्याच्या ठिकाणी आलेले आहेत। 6 वाजता हा शपथविधी समारंभ सुरू होतोय। अवघे 50 मिनिटे आता फक्त शिल्लक आहेत। संध्याकाळी 6 वाजता हा देखणा सोहळा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। नरेंद्र मोदी आणि त्यांचं नवं मंत्रिमंडळ यावेळी शपथ घेणार आहे। अनेक व्हीव्हीआयपी या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले आहेत आणि ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। आपण आपल्या टीव्हीच्या मॉनिटरवर पाहत असाल, तयारीची दृश्य काही मान्यवर स्थानापन्न होत आहेत। आपल्या सोबत डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचा शपथविधी नेहमी दरबार हॉलमध्ये होत असतो, आज इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोकळ्या वातावरणात होत आहेत। आपण आपल्या पडद्यावर मोंटेक-सिंग अहलुवालिया यांनाही पाहताय। काय वाटतं आपण अशा प्रकारे राष्ट्रपती भवनासमोरच्या ओपन एरियामध्ये अशा प्रकारचा होत असताना, विशेषतः मोंटेक-सिंग अहलुवालिया यांना स्क्रीनवर पाहिल्यानंतर काय वाटतंय? एखाद्या तालेवारानं आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न साऱ्या गावांनी आयुष्यभर लक्षात ठेवावं अशा रीतीनं साजरं करायचा निर्णय घेतला, तर तो जे जे करील ते सगळं या शपथविधीच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही। अगदी पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ सुद्धा, म्हणजे पंडित नेहरूंपेक्षा मोठा नेता या देशात आजपर्यंत कोणी झाला नाही आणि जगाच्या दृष्टीनं नेहरूंपेक्षा भारताचा नेता दुसरा कोणी आजपर्यंत झाला नाही। पण त्यांचा शपथविधी सुद्धा बंद खोलीमध्ये, हॉलमध्ये व्हायचा। तो जो दरबार हॉल किंवा अशोक हॉल यापैकी एका ठिकाणी कुठेतरी व्हायचा। पण अघटित घडलेला आहे, अनपेक्षित घडलेला आहे आणि त्याचा आनंद जगाला दाखवल्याशिवाय राहत नाही, म्हणून हा सारा सरंजाम आहे। हा जो सरंजाम आहे हा नेहरूंपेक्षा सुद्धा मोठा नेता भारतात होऊ शकतो हा दाखवण्याकरता आहे।
का खरोखरच तसा नेता आलेला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे? काय आपण या विषयावर काय विश्लेषण कराल? नाही, येण्याचा प्रश्न सोडूनच द्या, पण दाखवायचा प्रयत्न केला तरी दाखवणाऱ्यांची जग हसाई होईल. जगातले सर्व लोक त्यांना हसतील. जे असा प्रयत्न करतील त्यांना लोक हसल्याशिवाय राहणार नाहीत. कारण पंडित नेहरू हा पंतप्रधान म्हणून किती मोठा होता यापेक्षा सुद्धा एक राजकीय चिंतक आणि ॲक्टिव्हिस्ट म्हणून कसा होता याची 2 उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. एक डिस्कवरी ऑफ इंडिया आणि दुसरं ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ही दोन्ही पुस्तकं त्यांनी तुरुंगात असताना, कुठलंही रेफरन्स बुक नसताना, कुठलेही संदर्भ ग्रंथ हाताशी नसताना केवळ स्मरणशक्तीच्या आधारे लिहिलेले आहेत. आणि आज ते अगदी विद्यापीठ पातळीवर अभ्यासनीय ग्रंथ म्हणून लागलेले आहेत. तेव्हा जो कुणी असा आव आणेल की मी नेहरूंपेक्षा मोठा आहे आणि नेहरूंनी जे केलं नाही ते मी करतो, असा जो कुणी आव आणेल त्याला जग हसल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसने एक प्रकारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्याबरोबर संघाचे अभ्यासक सुधीर पाठक देखील आहेत. सुधीर पाठक, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सुधीर पाठक यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही. आपण अरविंद गोखले यांच्याकडे जाऊया. अरविंद गोखले, अशा प्रकारे राष्ट्रपती भवनाच्या समोर होणारा हा दुसरा सोहळा आहे. याआधी अटल बिहारी वाजपेयी यांनी अशा प्रकारची शपथ घेतलेली होती आणि 8 देशांचे, सार्क देशांच्या 8 राष्ट्रांचे प्रतिनिधी येण्याचा हा एकमेव सोहळा आहे. काय सांगाल याच्याबद्दल? डॉक्टर रत्नाकर महाजन जे आत्ता म्हणाले त्याच्याशी मी पूर्णपणानं सहमत नाही. प्रश्न असा आहे की कुठल्या ठिकाणी शपथविधी व्हायचा आणि कुठल्या ठिकाणी शपथविधी घ्यायचा हा ज्याच्या त्याचा मगदुराचा प्रश्न आहे. आणि यापूर्वी चंद्रशेखर यांचा शपथविधी असाच बाहेरच्या प्रांगणामध्ये झालेला होता हे ते विसरत आहेत. अटल बिहारी वाजपेयींचा असा प्रांगणात झाला कारण तो सगळा युफोरिया, ते सगळं वातावरण जे होतं ते वेगळं होतं आणि आजही त्याच पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे कुणालाही मान्य करावं लागेल. अगदी काँग्रेसच्या माणसांना सुद्धा असं सांगावं लागेल की आज वातावरण बदललेलं आहे आणि त्या वातावरणाचा हा परिणाम आहे. त्यामुळं कुठे शपथविधी घ्यायचा हा ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न आहे आणि आपण तो त्यावरच सोडून दिलेला जास्त चांगलं. प्रकाश जोशी आपल्यासोबत आहेत. प्रकाश जोशी यांनी अशा अनेक प्रकारचे शपथविधी पाहिले असतील. प्रकाश जोशी, एक प्रकारचा उत्साह, एक आगळं वेगळंपण आहे. या संपूर्ण समारंभाचं वैशिष्ट्य काय म्हणायचं? एक प्रकारे स्वतःच्या बळावर 20 वर्षानंतर आलेलं सरकार हे त्याचं वैशिष्ट्य म्हणायचं, 30 वर्षांतर आलेलं सरकार हे त्याचं वैशिष्ट्य म्हणायचं का एक हाती सत्ता ज्या व्यक्तीने घेऊन आला त्याचं सरकार आलं हे वैशिष्ट्य म्हणायचं का 8 राष्ट्रांचे प्रतिनिधी आले हे वैशिष्ट्य म्हणायचं का सलामीलाच आपले शत्रू राष्ट्र म्हणून ओळखल्या गेलेल्या अनेक राष्ट्रांनी आपले युद्धबंदी सोडून दिले हे याचं वैशिष्ट्य म्हणायचं? नेमकं या संपूर्ण शपथविधीच्या समारंभाचं वैशिष्ट्य काय सांगाल? आता अरविंद गोखले हे जे म्हणाले की ज्या वातावरणात हे पूर्ण निवडणूक लढवण्यात आली, जो प्रसार झाला आणि त्यात मोदी आणि दुसरं असं की पहिल्यांदाच एक नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट इतक्या मोठ्या संख्येच्या बळावर आणि स्वतःच्या ताकदीवर आज भारतामध्ये सरकार स्थापन करतं आहे. आणि ते करत असताना मला असं वाटतं की एक मोठा पायंडा त्यांनी पाडलेला आहे की त्यांनी प्रथमच एक शपथविधी घेतानाच एक मोठं पाऊल उचललेलं आहे, ज्याला डिप्लोमॅटिक एक्सलन्स असं म्हणता येईल, की त्यांनी सार्क देशांच्या सर्वच प्रतिनिधींना, त्यांच्या प्रमुखांना इथं बोलवलं आहे. त्यामुळं नवाज शरीफसुद्धा इथं पाकिस्तानचे पंतप्रधान आलेत, त्याच्यावर सुद्धा अनेक आपण चर्चा बघितलेल्या आहेत, अनेक विरोध सुद्धा झालेला आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेचेही पंतप्रधान इथे आलेले आहेत. परंतु यातनं एकच मेसेज असं दिसतो की आपल्या शेजारची राष्ट्र जी आहेत त्यांच्याबरोबर आम्हाला संबंध सुधारायचे आहेत, असा एक मेसेज मोदींनी ज्या पद्धतीने हा शपथविधीचा सोहळा आयोजित केला आहे त्या आयोजित केलेल्या सोहळ्यामधून त्यांनी एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे असं निश्चितपणे दिसतंय. बरोबर आहे प्रकाश जोशी सर, जसं आता म्हणाले की सार्कच्या सर्व प्रतिनिधींना आमंत्रित करून एक प्रकारे वैश्विकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय, तर आता जो देखणा सोहळा आहे तो तिथे काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत आणि तिथली दृश्य जी आहेत ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत.
नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अशा प्रकारच्या शपथविधी सोहळ्याला आता जवळपास फक्त 45 मिनिटं किंवा 44 मिनिटं टू बी एक्झॅक्ट जर बोलायचं झालं तर 44 मिनिटं उरलेली आहेत. देशोदेशींचे राष्ट्रप्रमुख, अनेक देशांचे राजदूत, खासदार, काही उच्चपदस्थ असे उद्योगपती असे सर्वजण आपापल्या जागांवर स्थानापन्न होताना दिसतात. आपल्यासोबत रत्नाकर महाजन, प्रकाश जोशी आणि अरविंद गोखले हे तिघे आहेत. रत्नाकर महाजन, आपल्याला या ठिकाणी 3 व्यक्ती आलेल्या दिसत नाही आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक म्हणजे ममता दीदी नाही आहेत, जयललिता नाही आहेत आणि नवीन पटनायकही नाही आहेत, परंतु मुलायम सिंग यादव आपल्याला दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही? त्यातल्या जयललितांनी आधीच सांगितलं होतं की तुम्ही त्या राजपक्षांना बोलवणार असाल तर आम्हाला काही ते पसंत नाही आणि आम्ही येणार नाही, त्यामुळं त्या जयललिता आलेल्या दिसत नाही. ममता बॅनर्जींच्या विषयी काही छातीठोक विधान करणं अवघड आहे. त्या आज आलेल्या नसल्या तरी उद्या समजा केंद्र राज्य संबंधांच्या विषयी एखाद्या मुद्द्यावर जर त्यांचं केंद्र सरकारशी एकमत झालं तर त्या पुन्हा सहकार्याच्या मोडमध्ये येऊ सुद्धा शकतात. आणि यांनी असं सांगितलंय की आज विधानसभेच्या अध्यक्षाची निवड आहे, ओडिशाच्या विधानसभेच्या अध्यक्षाची निवड आहे आज, त्यामुळे मी त्यात मशरूफ असेल, त्यामुळे मी येऊ शकणार नाही असं ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता असं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शपथविधी, एखाद्या सरकारचा शपथविधी हा एखाद्याच्या घरातल्या लग्नासारखा शुभकार्य जोपर्यंत समजलं जाईल तोपर्यंत निमंत्रण आलं की त्याला शक्यतो जावं, हजर राहावं अशीच सर्वसाधारण प्रवृत्ती असते, असाच सर्वसाधारण कल असतो. त्यानुसार मुलायम सिंग हे हजर राहिले असतील तर त्यात काही चूक नाही. विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षाचे महत्त्वाचे लोक जर ते शपथविधीला हजर असतील तर लोकशाही परंपरेच्या दृष्टीनं ते काही अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही, किंबहुना ते उचित आहे असं म्हणावं लागेल. एक आपण पाहताय ओमार अब्दुल्ला आपल्याला या ठिकाणी येताना दिसत आहेत. आपल्याबरोबर सुधीर पाठक आहेत, संघाचे ज्येष्ठ अभ्यासक सुधीर पाठकही आहेत. सुधीर पाठक, संघाचे उच्चपदस्थ या ठिकाणी अनुपस्थित दिसत आहेत, याविषयी आपण काय सांगू शकाल? काही विशेष कारण, काही विशेष धोरण, नेमकं काय? नाही, हा सगळा उन्हाळ्याचा कालावधी आहे आणि यावेळेला संघाचे नियमित अभ्यासवर्ग हे सुरू असतात आणि त्याच्यात कोणत्या अधिकाऱ्यांनी केव्हा कुठे उपस्थित राहायचं याचंही वेळापत्रक ठरलेलं असतं आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला यायचं की नाही वगैरे याचा निर्णय ते लोक घेऊ शकतात. ते मुख्यतः आपल्या कार्यक्रमात असल्यामुळे आज नसतील. आमंत्रण आहे की नाही हा देखील पुन्हा प्रश्न आहे. पण एक नक्की आहे की ह्या लोकांचे कार्यक्रम आधीचेच वर्षभरापासूनचे ठरलेले असतात. तृतीय वर्षाचं जसं नागपूरचं शिबिर सुरू झालं आहे ते 12 तारखेपर्यंत चालणार आहे आणि मग त्याच्यात जे अधिकारी आहेत त्यांची प्रायोरिटी बाकी काही असलं तरी यावेळेला फक्त अभ्यास वर्गाला राहणं हीच असते आणि त्याच्यामुळे कदाचित संघाचे अधिकारी दिसत नसतील. पण जे संघाने डेप्यूट केलेले लोक आहेत म्हणजे रामलालजी असतील ते मात्र निश्चितपणे या समारंभाला असतील. बरोबर आहे. संघाची कठोर अनुशासन क्षमता आणि कठोर अनुशासन पालनता या दोन्हीविषयी संघ मशहूर आहे, परंतु आत्ताच्या घडीला हा अशा प्रकारचा सोहळा जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आणि प्रचारकांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रचारात उडी घेतलेली होती, अशा वेळेला उघडपणे सरकार्यवाह असतील अथवा सरसंघचालक असतील त्यांनी उपस्थित राहावं, या अशा प्रकारची काही गोष्ट आहे का? आपल्याला काय वाटतं की या सगळ्यापेक्षा सुद्धा तृतीय वर्षाचा अभ्यास वर्ग अतिशय महत्त्वाचा होता? नाही, कारण ज्या वेळेला 16 तारखेला निकाल घोषित झाले त्यावेळेला संघाचे सरकार्यवाह जे होते भैयाजी जोशी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यांनी या सरकारबद्दलच्या अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या. कशा पद्धतीने हे सरकार चालावं त्याच्यापासून काय अपेक्षा आहेत हेही सांगितलं होतं
आता त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं की आम्ही काही संघ म्हणून रिमोट कंट्रोल म्हणून काही त्यांच्याबद्दल राहणार नाही. त्यांनी त्यांचा कार्यक्रम आता चालवायचा, आमचे कार्यक्रम आम्ही चालवू. बरोबर आहे. संघ आपले कार्यक्रम करणार आहे तर सरकारनं आता सरकारचं कामकाज करावं अशा पद्धतीत तुम्ही मत मांडताय. पण आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतोय लालकृष्ण अडवाणी जे आहेत ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत काही उद्योग जगतातले व्यक्ती सुद्धा पाहायला मिळाल्या. मुकेश अंबानी सुद्धा इथे आलेले आहेत. मॉन्टेन सिंग अहलुवालिया आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर मुरली मनोहर जोशी ज्येष्ठ नेते आपल्याला पाहायला मिळतात. स्क्रीनवर आपण पाहू शकतो. ओमर अब्दुल्ला सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आहेत. मुलायम सिंग सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रकाश जोशी, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांचीही नावं या मंत्रिमंडळात आता निश्चितपणे नाहीत असं समोर आलेलं आहे. काय सांगाल? नाही, निश्चित एक तर असं आहे की 75 ही त्यांनी मला वाटतं मोदी आणि त्यांच्या सहकार्याने एक डेडलाईन ठरवून घेतली होती की 75च्या वरती ज्यांचं वय असेल अशा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नाही. कारण आपण जर बघितलं तर त्यांचं एक परफॉर्मिंग गव्हर्नन्स असावं अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चाललेलं दिसतंय. आणि त्यामुळे त्यांनी 75च्या वर ज्यांचं वय आहे अशा ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नाही. अरविंद गोखले देखील आहेत. अरविंद गोखले, एखाद्या मंत्रिपद भूषवण्यासाठी, जबाबदारीची जागा भूषवण्यासाठी वयाची आडकाठी असावी का, अशा प्रकारचा आता एक प्रश्न चालू आहे. आणि मोदी सरकार 100% आता असं दिसतंय की 75 पेक्षा जास्त वयाच्या कोणालाही मंत्रिपद देणार नाही, मग ते अडवाणी असो अथवा मुरली मनोहर जोशी. वयाची अट मंत्रिपदाला, काय सांगाल? हा निकष त्यांनी लावला असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. अशासाठी की एकदा वय तुमचं उलटून गेलं की साधारणपणे आपल्या सगळ्या कार्यक्षमतेला कुठेतरी अडसर निर्माण होतो. अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांच्याबद्दल तसं म्हणता येणार नाही. असं जरी असलं तरीसुद्धा तरुणांना वाव देण्याचा एक जो भाग त्यांनी आणलेला आहे, किंवा तरुण म्हणा, मध्यमवयीन म्हणा, त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांना नव्यानं पुढं आणायचं, त्यांचं नेतृत्व पुढं करायचं, हा जो भाग आहे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. काही गोष्टींबद्दल आपले आक्षेप असू शकतात, पण याबद्दल मोदी जे म्हणतील ते या ठिकाणी होताना दिसतंय. आणि तसं जर त्यांनी काही ठराविक निकष ठरवलेले असतील, कारण आपण बघतो की काही लोकांना त्यांनी वगळलेलं आहे, काही येडियुरप्पांना त्यांनी संधी दिलेली नाही आत्ता, तर तसं बघितलं तर काही गोष्टींचं आपण स्वागत करायला पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ठीक आहे, अडवाणी कदाचित सभापती झाले तर ते असं सांगू शकतात की वयानं ज्येष्ठ आणि एकूण कार्यानं श्रेष्ठ असे असलेले अडवाणी हे जर सभापती झाले तर ते सभागृहावरती नियंत्रण ठेवू शकतात. बरोबर आहे. वयानं ज्येष्ठ आणि कार्यानं श्रेष्ठ असलेले अडवाणी सभापती झाले तर आनंद वाटणार आहे असं तुम्ही सांगताय सर. पण आपण आता पाहू शकतोय की विवेक ओबेरॉय, ऍक्टर विवेक ओबेरॉय सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आतापर्यंत अनेक मान्यवर या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतोय. मुकेश अंबानी काही वेळापूर्वी इथे पोहोचलेले पाहायला मिळाले. शत्रुघ्न सिन्हा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकताय, ते आले. स्मृती इराणींना मगाशी मी पाहिलं, त्याही आले आहेत. अनेक महत्वाचे असे राजकीय नेते पक्षांचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. रत्नाकर महाजन आपल्या सोबत आहेत. रत्नाकर महाजन, वयाची अट मंत्रिपदाला हा नवीन निकष कसा वाटतोय? खूप वयोवृद्ध नेता असेल तर निवडणुका जिंकता येत नाहीत, यातून या काँग्रेसचा धडा भारतीय जनता पक्ष चांगला गिरवताना दिसतंय. काय वाटतं आपल्याला? कोण कोणाचा धडा गिरवतं आणि त्याची फलनिष्पत्ती काय होते याच्या निष्कर्षाला आत्ताच काही पोहोचता येत नाही. अजून 2-1 वर्षांनी या निष्कर्षाची चाचपणी करता येईल. मुद्दा असा की राजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये जोपर्यंत माणसाची ऊर्जा, उर्मी आणि उत्साह कायम आहे तोपर्यंत त्याच्या हातून भरीव सामाजिक कार्य आणि समाजसेवा होत असते. ती संधी त्याला मिळाली पाहिजे. पण अमुक वयानंतर होत नाही असंही काही सांगता येत नाही. पण शेवटी जे निर्णय घेणारे लोक आहेत त्यांनी जर काही एक निकष ठरवला असेल तर त्याच्यावर काही मल्लीनाथी करण्याचं आपल्याला काही कारण आहे असं मला वाटत नाही. पण ह्यांच्यामध्ये हा जो जनरेशनल चेंज आहे
तो पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला एका रात्री साक्षात्कार झाला म्हणून आला का नागपूरहून फतवा निघाला म्हणून अंमलात आला, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. रत्नाकर महाजन यांनी काँग्रेसमध्ये असलेल्या 75 पेक्षा जास्त वयाच्या नेत्यांबद्दलची टिप्पणी करणं जरी टाळलेलं असलं तरी एक प्रकारे येऊ घातलेल्या सरकारचा चेहरा तरुण आहे एवढं मात्र त्यातून अधोरेखित होत आहे, एवढं निश्चित. सुवर्णा, आपण पडद्यावर जी दृश्य पाहतायत त्यात अनेक जण दिसत आहेत, परंतु मला कुठे जसवंत सिंग दिसत नाहीये, काय सांगशील? बरोबर आहे, जसवंत सिंग सर आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत अजून स्क्रीनवरती, पण मान्यवर जे आहेत ते मात्र आलेले आहेत. आमंत्रित जे आहेत ते आलेले आपल्याला नाहीये, किंवा मुरली मनोहर जोशी ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा समावेश होणार नसला तरी ते आलेले आहेत, पण जसवंत सिंग मात्र आपल्याला काही इथे पाहायला मिळत नाही. प्रकाश जोशी, काय सांगाल? जसवंत सिंग तर एक सुरुवातीपासून नाराज आहेत, कारण त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं, त्यामुळे ते येतील की नाही सांगता येत नाही. परंतु एक शिष्टाचार असतो किंवा मंत्रिमंडळाची शपथविधी आहे, तर अशा वेळी आपल्याला त्यांनाही निमंत्रण निश्चितपणे गेलेलं असणार, तर निमंत्रण गेल्यानंतर त्यांनी यायला पाहिजे. आणि याला पाहतं नौदल, लष्कर आणि हवाई दल या तिन्ही दलांचे प्रमुख आत्ता काही वेळापूर्वी मी पाहिले तेही या कार्यक्रमात सामील होताना दिसत आहेत. एक प्रकारे पूर्ण चैतन्य मला दिसतंय, एक पॉझिटिव्ह इमेज भारताची निर्माण होतीये. अरविंद गोखले ही सगळी दृश्य आपण इकडे पाहतोय, आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, परंतु उद्या जगातली सर्व प्रेस हीच दृश्य त्या त्या देशातल्या नागरिकांनाही दाखवणार आहे. त्यावेळी काय संदेश जाईल असं वाटतंय आपल्याला? हा एक चांगला संदेश आहे. सार्कचे सगळे प्रातिनिधिक देश सगळे इथे रिप्रेझेंट झालेले आहेत. नवाज शरीफ आलेले आहेत, राजपक्षे आलेले आहेत. कोण काय म्हणतो याचं फारशी फिकीर न करता राजपक्षांचं निमंत्रण हे कायम राहिलेलं आहे. कोण काय म्हणतो याची फिकीर न करता नवाज शरीफ यांचं निमंत्रण कायम राहिलं आणि त्याप्रमाणे हे दोघंही हजर झालेले आहेत. याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे. कौतुक अशासाठी की नरेंद्र मोदींची परिपक्वता, राजनैतिक परिपक्वता ही या ठिकाणी दिसलेली आहे आणि म्हणून त्याचं मी स्वागत करतो. आपण आता पाहू शकतोय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जे आहेत ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अनेक मान्यवर जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पाहतोय, ज्यांचा शपथविधी होणार आहे ते आता आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. पहिल्या रांगेमध्ये आपण पाहू शकता रामविलास पासवान आहेत, त्यांच्या बाजूला गोपीनाथराव मुंडे, नजमा हेपतुल्ला, उमा भारती आहेत, भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते नितीन गडकरी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. व्यंकय्या नायडू मला बसलेले दिसत आहेत, त्यांच्या बाजूला अरुण जेटली, आय थिंक अरुण जेटली आणि सुषमा स्वराज हे सुद्धा आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्रचं आगमन झालेलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पाहतोय. आमंत्रित मान्यवर जे आहेत ते स्थानापन्न होत आहेत. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं अगदी काही वेळापूर्वी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्याबरोबर सुधीर पाठक आहेत. सुधीर पाठक यांना मला एक प्रश्न आहे. सुधीर पाठक, आज जरी या कार्यक्रमाला संघाचे अनेक धुरीण उपस्थित नसले तरी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक छाप संपूर्ण कार्यक्रमावर निश्चित दिसते. यातलं कारण अनेक चेहरे जे आहेत ते वारंवार माध्यमांसमोर किंवा कॅमेऱ्यासमोर नसेल तेव्हा सुद्धा आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत असं जाहीरपणे किंवा खाजगीत ते मान्य करत असतात. एक प्रकारे एक वेगळं युग अवतरले असे जे लोक म्हणतात, त्यात संघाची छाप असण्याचाही भाग खूप मोठा आहे. काय सांगाल? अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की ज्याची निर्मितीच संघ या कारणावरून झालेला आहे. म्हणजे मुळातनं हे सगळे जनता पार्टीबरोबर होते आणि जनता पार्टीतनं ज्यावेळेला दुहेरी सदस्यत्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि दुहेरी सदस्यत्वाच्या प्रश्नावरती ज्यावेळेला त्यातल्या जुन्या जनसंघाच्या लोकांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला आणि अशी स्थिती निर्माण झाली की ते राजकारणामध्ये उपस्थित राहू शकत नाही, ते त्यांना त्या पक्षामध्ये राहता आणि शक्य नाही. त्यावेळेला त्या सगळ्यांनी हे स्पष्ट केलं की आमच्या संघाशी असणाऱ्या निष्ठा, आम्ही संघाचे स्वयंसेवक असणं हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याच एकमेव आधारावर इतर कोणत्याही राजकीय पक्षाची निर्मिती झाली नाही, पण अगदी जनसंघाची देखील झाली नव्हती.
पण फक्त जनसंघाचा फक्त संघाचे सदस्यत्व असणं किंवा संघाचे स्वयंसेवक असणं याच कारणामुळे भाजपची निर्मिती झाली होती. बरोबर आहे सर, आणि तुम्ही त्याच्यामुळे भाजपच्या आज- निर्मितीबद्दल सांगताय, मी तुम्हाला काही सेकंद थांबवते. आता आपण पाहू शकतोय आपल्या स्क्रीनवरती राजनाथ सिंह भाजपचे अध्यक्ष आहेत, ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर अनेक मान्यवर जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. हेमा मालिनीचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं. विवेक ओबेरॉय सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. उद्योग क्षेत्रातले असतील, सिने क्षेत्रातले असतील किंवा भाजपचे जुने जाणते ज्येष्ठ नेते असतील, हे या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळपास 350हून अधिक असे खासदार निवडून आलेत की ज्यांनी बहुधा संसदेचा तोंडावळा पहिल्यांदा पाहिलेला आहे. अशा प्रकारे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल घडताना पहिल्यांदा दिसतोय. आपण पाहताय आपल्या पडद्यावर सोनिया गांधी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघं कार्यक्रमाच्या स्थळी येताना मला दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची सिक्युरिटी सुद्धा आहे. हे दोघंही आत आलेले आहेत. सगळ्यांना नमस्कार करत सोनियाजींचं आगमन या ठिकाणी होतोय. अरविंद गोखले, काय खेळ असतो बघा. जर निकाल यांच्या बाजूने लागला असता तर आज हा सोहळा काँग्रेसच्या पंतप्रधानांचा झाला असता. मनात होते हत्ती घोडे पालखीत बैसावे, मतदारांच्या मनात येता पायी चालावे. काय सांगाल? अगदी खरं आहे. हाच सोहळा आपण 350वर जर काँग्रेस पक्षानं निवडून आणले असते तर आपल्याला राहुल गांधी पंतप्रधान होताना पाहायला मिळाले असते. फॉर दॅट मॅटर ते 272 जरी निवडून आले असते, 200-250 जरी निवडून आले असते, तरीसुद्धा ते राहुल गांधी पंतप्रधानपदी बसलेले आपल्याला पाहायला मिळाले असते. पण आज दुर्दैवानं झालं असं की राहुल गांधींच्या वया एवढेच सदस्य त्यांच्या पक्षाला निवडून आणता आलेले आहेत. आणि हे एका अर्थानं झालेला त्यांना मिळालेला हा इशारा आहे. यापुढे अशाच पद्धतीनं जर पक्ष वाढवणार असाल तर कदाचित यापुढच्या काळातही आपल्या पक्षाची अवस्था ही अशीच राहणार आहे. रत्नाकर महाजन, काय सांगाल? ही वेळ एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप करण्याची नाही, परंतु या कार्यक्रमाला येऊन एक प्रकारे मनाचं उमदे पण या दोघांनी दाखवलेलं आहे असं म्हणाल. काय सांगाल आपण? ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध नसताना सुद्धा केलेल्या भविष्यवाणीबद्दल धन्यवाद. मुळात असं आहे की संसदीय लोकशाही प्रणाली आपण जी स्वीकारली ती शेवटी लोकेच्छेवर अवलंबून असते. आणि लोकेच्छा निर्मितीमध्ये अनेक घटक असतात आणि त्या सर्व घटकांचा परिणाम म्हणून त्या त्यावेळीची लोकेच्छा निर्माण होते आणि त्यातून त्या त्यावेळीचे निर्णय येतात. या दृष्टीनं एक फार प्रसिद्ध संस्कृत सुभाषित आहे की अरे मूर्खा, पैसे नसताना हसतोस काय? हे राटगाडगं बघितलंस का? भरलेले गाडगी रिकामी होतात आणि रिकामी असलेली गाडगी भरतात. तसं हे राटगाडगं आहे संसदीय लोकशाहीचं. त्यामुळं आज सत्तेवर असलेले उद्या विरोधात असू शकतात आणि आज विरोधात असलेले उद्या सत्तेत असू शकतात. हे आवर्तन आपण आजपर्यंत मोजून 4 वेळा बघितलेलं आहे. त्यामुळं कुणी कुणाला इशारा द्यावा आणि कुणाचा इशारा कुणी गांभीर्यानं घ्यावा हा त्या वेळेचा प्रसंगापुरता प्रश्न आहे. बरोबर आहे सर, आपण पाहतोय कार्यक्रमाच्या ठिकाणी बप्पी लहेरी यांचं आगमन झालेलं आहे. सिने क्षेत्रातले अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. हेमा मालिनी, पूनम ढिल्लो कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विवेक ओबेरॉय सुद्धा आपण काही क्षणापूर्वी पाहिले होते. राजनाथ सिंहांचं आगमन झालेलं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. मधुर भांडारकर, आपल्याला माहिती आहे चित्रपट निर्मितीमध्ये ज्यांचं नाव आहे मधुर भांडारकर. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. शत्रुघ्न सिन्हा हे सुद्धा आलेले आहेत. मान्यवर जे आहेत ते स्थानापन्न झालेले आहेत आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. ऐतिहासिक असा हा सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होतोय. मान्यवर जे आहेत ते स्थानापन्न झालेले आपण पाहतोय. एकीकडे सूर्य मावळतोय तर खऱ्या अर्थानं संपूर्ण बहुमत एका पक्षाचं असलेलं असं सरकार बऱ्याच वर्षानंतर आपल्याकडे येताना दिसतंय. मी बऱ्याच वर्षांनी असा शब्द अशा करता वापरतो की इंदिरा गांधींच्या निधनानंतर झालेल्या निवडणुका या त्यांच्या सहानुभूतीच्या लाटेच्या निवडणुका होत्या. त्याच्या आधी
जनता पक्षाचं सरकार आलं ते अनेक पक्षांचं मिळून आलेलं बहुमताचं सरकार होतं, परंतु त्याच्या आधी आपण जर आपली मेमरी नेली तर जवळपास 40 ते 45 वर्षानंतर अशा प्रकारे एक प्रचंड मोठं जनमत जनाधार मिळालेलं सरकार आपल्याला दिसतंय. आपण जी दृश्य बघताय तो क्षण जे नवीन खासदार आहेत ते आपल्या आयुष्यात अतिशय डोळ्यांमध्ये तो जपून ठेवणार आहेत अशा प्रकारचा त्यांच्या आयुष्यातला क्षण असणार आहे. प्रकाश जोशी, तुम्ही असे अनेक आमदार पाहिले असतील की जे पहिल्यांदा शपथ घेत असतात तेव्हा त्यांचं एक बावरलेपण असतं, तेव्हा त्यांचं एक घाबरलेपण असतं, कुठेतरी या सगळ्या वास्तूशी ॲडजस्ट करायचाही प्रयत्न असतो, त्याच वेळा कुठेतरी एक मनामध्ये ॲम्बिशन असते, एक उमंग असते. हे सगळं मला या ठिकाणी पाहायला मिळतंय. काय सांगाल? सुरुवातीला ज्यावेळेस नवीन आमदार किंवा खासदार सभागृहात प्रवेश करतो त्यावेळेस त्याला अतिशय बावरल्यासारखं होतं, कारण संसदीय लोकशाहीची जी पद्धत आहे ती समजून घ्यायला अनेक दिवस जायला लागतात, त्यासाठी अनेक सभा अटेंड करायला लागतात. आपले सिनियर खासदार आमदार मंत्री जे आहेत ते कशाप्रकारे वागतात, कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि आपल्या मतदारसंघातले प्रश्न कशाप्रकारे विचारायचे हे सगळे शिक्षण घेण्यामध्ये त्याचं 1-2 वर्ष निघून जातात. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर फार असे अपवाद आहेत की जसं नरेंद्र मोदी आहेत की जे आमदारही झाले आणि आमदार होण्याच्या आधी मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले. तसं आपल्याकडे बाबासाहेब भोसले होते की जे एकदम मंत्री झाले, म्हणजे आमदार आणि मंत्री एकदाच झाले, त्याच कालखंडात ते मुख्यमंत्री झाले आणि नंतर ते निवृत्तच झाले. आपण आपल्या पडद्यावर पाहताय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं कार्यक्रमाच्या स्थळी आगमन झालेलं आहे. सपत्नीक आलेले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग. त्याचबरोबर श्री रविशंकर सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल अंबानी यांचं सुद्धा काही वेळापूर्वी इथे आगमन झालेलं आपण पाहिलं. कोकिलाबेन सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सुद्धा या सोहळ्याचे साक्षीदार होत आहेत. आपण पाहताय राष्ट्रपती भवनाच्या जो घुमटाचा भाग आहे त्याच्या आसपास कुठेतरी आज सूर्य मावळताना दिसतोय, परंतु एक प्रकारे भारतीय लोकशाहीवर पूर्ण बहुमताचा सूर्य ज्यांनी उगवला त्या नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाचा शपथविधी या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. Ladies and gentlemen, या सगळ्याचं ज्याला आपण म्हणतो सिक्युरिटी म्हणतो त्या सिक्युरिटीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण असणारच. अरविंद गोखले अशा प्रकारचे अनेक शपथविधी आपण पाहिलेले आहेत. हा एक अभूतपूर्व सोहळा अशा करता आहे की सार्क देशांमधले सर्व राष्ट्रप्रमुख या ठिकाणी आता आलेले आहेत, 1-2 अपवाद वगळता. अनेक मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, माजी पंतप्रधान आहेत. याला एक प्रचंड मोठा सुरक्षेचा ताण असणार. काय सांगाल? एक गोष्ट खरी आहे की अशाच वेळेला काहीतरी घडवून आणायचा काहीतरी दहशतवाद्यांचा प्रयत्नही असू शकतो, परंतु या ठिकाणी जी काही सुरक्षितता गेल्या 4-5 दिवसामध्ये नव्या दिल्लीमध्ये जी त्यांनी सुरक्षिततेचा कडक लावलेला आहे ते लक्षात घेता म्हणजे अक्षरशः या ठिकाणी कुणीही असा प्रयत्न करू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यावरती होणारा खर्च हा ऑब्व्हियस आहे, त्याच्याबद्दलही तक्रार करण्यामध्ये अर्थ नाही आहे, कारण आपल्या देशामध्ये कोणत्या क्षणी काय घडेल याचं काही भान राहिलेलं नाही, याचं काही भाकीत करता येत नाही. त्यामुळं हा खर्च होणं आणि त्यावरती खर्च केला जाणं याबद्दल तक्रार करण्यात हशील नाही आहे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की अशा ठिकाणी इतक्या मोकळ्या म्हणजे इतक्या देशांचे प्रतिनिधी एकत्रित येणं आणि तो समारंभ होणं हे खरोखरच म्हणजे ज्याला देवदुर्लभ असं म्हणतो आपण, तसं आत्ता घडून आलेलं आहे. आणि हे याची डोळा नरेंद्र मोदींच्या मातेपासून आपल्या सगळ्या देशाला पाहायला मिळतं. हा एक त्यातला आनंद आहे असं मला वाटतं. आपण पाहिलं आपल्या पडद्यावर माजी पंतप्रधान HD देवेगौडा हे सुद्धा या कार्यक्रमाच्या स्थळी आले. त्यांनी आल्यानंतर माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी हस्तांदोलन केलं, त्यांची विचारपूस केली. मनोज तिवारी, अभिनेते मनोज तिवारी हे सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले दिसत आहेत. बहुतांशी मान्यवर आता स्थानापन्न झालेले आहेत. याचं कारण 5:44 होत आहेत आणि बरोबर 6 वाजता
हा शपथविधीचा सोहळा सुरू होणार आहे. सर्वांना एकच आता उत्सुकता आहे, ती म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी अशा नावाचं जे वादळ गेले 3 महिने प्रचाराच्या निमित्तानं भारतभर घुमत होतं, ते आता कधी अवतरणार आहे. हा अत्यंत उत्कंठतेचा असा क्षण आहे आणि जो क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करायला जगभरातले कॅमेरामन, पत्रकार आणि राजकारणी हे सगळं पाहायला आज या ठिकाणी उपस्थित आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.